पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारदोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलवली, वारदोली आणि ठाकूरवाडी परिसरात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतून भाजपने भव्य शक्तीप्रदर्शन करत मतदारांमध्ये विकासाचा विश्वास दृढ केला. पळसपे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार हर्षदा अतुल घरत तसेच कोण पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार योगिता योगेश लहाने यांच्या प्रचारासाठी आयोजित या रॅलीत भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सर्वत्र या दोन उमेदवारांच्याच विजयाची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या मतदारसंघातून दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. वारदोली ग्रामपंचायत हद्दीत आमदार निधीतून झालेली असंख्य विकास कामे हीच या प्रचाराची प्रमुख ओळख ठरली. आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो ही भाजपची कार्यपद्धती प्रत्यक्ष कामातून दिसून येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. बेलवली, वारदोली, ठाकूरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, बेलवली येथील नवीन गणपती घाट, वारदोली येथील अंगणवाडी दुरुस्ती, स्मशानभूमी संरक्षक भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कलावंतीन-दुर्गाकडे जाणाऱ्या खडतर पायवाटेचे सुसज्ज रस्त्यात रूपांतर ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. येत्या काळात रायगड जिल्हा परिषद शाळा बेलवलीची दुरुस्ती तसेच ग्रामपंचायतचे नवीन कार्यालय उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार असून ही सर्व कामे आमदार निधीतून मंजूर झालेली आहेत. विकास कामांची ठोस पावती आणि लोकांचा वाढता विश्वास पाहता या भागात भाजपला मोठे जनसमर्थन लाभत असल्याचे चित्र या प्रचार रॅलीतून स्पष्ट झाले.